श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 940458 83 19 आणि 9130 83 30 24। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश बुब यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी प्रहारने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। यावेळी बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। मला असं वाटतं का शेकडोनी हजारात आहे आणि ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे। सगळ्या पक्षातला, सगळ्या धर्मातला, सगळ्या जातीतला कार्यकर्ता यामध्ये सामील होणार आणि मी सुद्धा कार्यकर्ता म्हणूनच या निवडणुकीत उतरलो आहे, नेता म्हणून नाही। आमचा नेता आमचे राजकुमारजी पटेल आहे, त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक एका कार्यकर्त्यासाठी एक कार्यकर्ता रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र रक्ताचं पाणी करून ही निवडणूक आम्ही जिंकू। आमचे बाप आहे, आमचे बाप आहे, तुम्ही उभं केलेलं आहे, काय नेमकं कारण आहे? रवी राणांना मोठं आव्हान तुम्ही उभं केलेलं आहे, काय नेमकं कारण? अनेक कारण आहे। संविधान पायात दडी तुडवण्याचा प्रयत्न आहे। 15 दिवस अगोदर, 20 दिवस अगोदर निवडणुकीच्या तोंडावर 17 रुपयाची साडी वाटते। 2 कोटीच्या गाडीत फिरायचं, 17 रुपयाची साडी वाटायची आणि संविधानाचा चीरफाड करून टाकायचं। त्या बाबासाहेबांचं संविधान, छत्रपती शिवरायाचा अभिमान आणि सामान्य माणसाचा स्वाभिमान ही निवडणूक आम्हाला जिंकापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही। हो, काल रवी राणा यांनी म्हटलं होतं की बच्चू कडू हे मोठे नेते आहे, आंतरराष्ट्रीय नेते आहे। तुमची तुलना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प सोबत केली होती, तुम्ही कसं पाहताय? तुम्ही कुठं आहे? तुमच्या नवनीत भावीचे BJP मध्ये, तुम्ही स्वाभिमानमध्ये, आणि आता पोरगं कुठं आहे ते सांगून द्या, म्हणजे विषय संपला। तुम्ही कुठं आहे? आम्ही आमच्या ठिकाणी स्थिर आहोत। प्रहार 20 वर्षापासून बगर पाठिंब्याचा उभा आहे आणि संधी साधूपणा आम्ही नाही केला कधी। एका वेळनं राष्ट्रवादीनं, दुसऱ्या एका काँग्रेसनं, नंतर मग BJPनं, आणि आता मला असं वाटते का भाभीनं राजीनामा दिला स्वाभिमान पक्षाचा। ते कोणाले? रवी राणाले दिला मी राजीनामा देतोय म्हणून। अरे स्वाभिमानाचाच राजीनामा दिला, पक्षाचा कुठं? आणि मग अशा अवस्थेमध्ये नाव स्वाभिमान ठेवायचं आणि गुलाबी मात्र पाहिजे तशी तेव्हा तेव्हा पक्षाची करायची, ते बच्चू कडूला कधी जमलं नाही। नवनीत राणांवर काही वेळ आली असावी त्यांना स्वाभिमान पक्षाचा राजीनामा द्यावा लागला? मला असं वाटतं ते त्यांना विचारलं पाहिजे। वो उनकी बात है, मेरी थोडी है। थँक्यू।